नमस्कार मित्रांनो, आधीच्या व्हिडिओमध्ये आपण रासायनिक समीकरण संतुलित कसे करावे हे पाहताना ही दोन उदाहरणे पाहिली आहेत। तर बघा, त्यातील एक समीकरण आपण पुन्हा एकदा पाहणार आहोत, पण थोडे वेगळ्या पद्धतीने। म्हणजेच रासायनिक समीकरणाचे संतुलन करताना नेमके काय घडते हे आपण समजून घेणार आहोत। तर बघा, आपण यामध्ये पाहिले आहे की हे समीकरण संतुलित करताना आपण सुरुवात कार्बनपासून केली। तर आपल्याकडे डाव्या बाजूला म्हणजेच अभिक्रियाकारकांच्या बाजूला दोन कार्बन अणू आहेत। हे दोन्ही कार्बन अणू या एथिनच्या रेणूमध्ये आहेत, म्हणून आपल्याला उजव्या बाजूला म्हणजेच उत्पादितांच्या बाजूला सुद्धा दोन कार्बन अणू पाहिजेत। पण सध्या आपल्याकडे उत्पादितांच्या बाजूला फक्त एकच कार्बन अणू आहे, म्हणून आपण काय केले तर इथे या कार्बन डायऑक्साइडच्या पुढे दोन लिहिले, बरोबर। तर बघा, या कार्बन डायऑक्साइड पुढे दोन लिहिणे म्हणजेच आपण असे दाखवत आहोत की इथे कार्बन डायऑक्साइडचे दोन रेणू झाले आहेत। पण इथे एक प्रश्न निर्माण होतो, कदाचित तो प्रश्न तुमच्याही मनात आला असेलच। आपण हे दोन कार्बन डायऑक्साइडच्या पुढे लिहिले, बरोबर, तर मग ते त्याच्या पुढेच का लिहायचे? ते दोन मी या कार्बनच्या इथे छोट्या आकारात का लिहू शकत नाही बरं, बरोबर ना? असा हा प्रश्न इथे निर्माण होतो। पण बघा, आपण असे करू शकत नाही। हे दोन या ठिकाणीच लिहिणे योग्य आहे, कारण यामागे एक कारण आहे। जर आपण हे दोन इथे लिहिले तर तो रेणू कार्बन डायऑक्साइडचा राहणार नाही, तो कोणत्या तरी वेगळ्याच पदार्थाचा रेणू बनेल। आणि असं जर आपण केलं तर प्रत्यक्षात ही अभिक्रियाच बदलून जाईल। तर बघा, जेव्हा आपण रासायनिक अभिक्रिया संतुलित करत असतो तेव्हा ती अभिक्रिया स्वतः संतुलित होण्याआधीही घडणाऱ्या घटनेचे वर्णन करत असते। ती असंतुलित असणे म्हणजे ती अचूक संख्यामध्ये नाही, म्हणजेच रेणूंच्या संख्येच्या दृष्टीने ती चुकीची असते। म्हणून जेव्हा आपण हे बदलत असतो तेव्हा आपण फक्त एकच गोष्ट बदलू शकतो, ती म्हणजे रेणूंची संख्या। त्या रेणूंचे रासायनिक संघटन आपण बदलू शकत नाही, आणि म्हणूनच आपण हे दोन इथे लिहित नाही। मग हे आपण थोडे वेगळ्या पद्धतीने समजून घेऊया। तर बघा, या एथिनच्या रेणूची रचना प्रत्यक्षात अशी असते। यामध्ये दोन कार्बनमध्ये दुहेरी बंध असतो, तसेच प्रत्येक कार्बन इतर दोन हायड्रोजनशी एकेरी बंधाने जोडलेला असतो। म्हणजेच इथे आपल्याला लक्षात येते की या रेणूमध्ये दोन कार्बन व चार हायड्रोजनचे अणू आहेत। त्यानंतर बघा, हा ऑक्सिजनचा रेणू असा दिसतो। यामध्ये दोन्ही ऑक्सिजन अणू एकमेकांशी दुहेरी बंधाने जोडलेले असतात। त्यानंतर कार्बन डायऑक्साइडची रचना बघा, यामध्ये कार्बन अणू इतर दोन ऑक्सिजन अणू सोबत दुहेरी बंधाने जोडलेला असतो। त्यानंतर पाण्याच्या रेणूची रचना बघा, यामध्ये एक ऑक्सिजन अणू दोन हायड्रोजन अणू सोबत एकेरी बंधाने जोडलेला आहे। तर मग अशा प्रकारे या रेणूंची रचना असते। पुढे बघा, जर आपण हे दोन इथे लिहिले असते तर आपण त्या रेणूची रचना बदलली असती, तो दुसराच रेणू झाला असता। पण आपल्याला तसं काही करायचे नाही। आपल्याला असं सांगायचं आहे की आपण निश्चितपणे कार्बन डायऑक्साइड तयार करत आहोत। पण पुढे प्रश्न असा आहे की एका एथिन रेणूपासून किती कार्बन डायऑक्साइड तयार होतात? आणि म्हणूनच आपण असं म्हणतो की जर इथे आपल्याकडे कार्बनचे दोन अणू आहेत तर आपल्याला या ठिकाणी सुद्धा कार्बनचे दोन अणू हवेत, आणि आपल्याला प्रत्यक्षात कोणत्याच रेणूची रचना बदलायची नाही, म्हणून आपण त्या रेणूच्या पुढे दोन लिहू। म्हणजेच आपल्याकडे कार्बन डायऑक्साइडचे दोन रेणू असतील, किंवा जर तुम्हाला हे अधिक स्पष्ट हवे असेल तर तुम्ही इथे कार्बन डायऑक्साइडचा अजून एक रेणू दाखवू शकता। तर आता आपण या कार्बनला संतुलित केले आहे। अभिक्रियाकारकांच्या बाजूला दोन कार्बन आणि उत्पादितांच्या बाजूला सुद्धा दोन कार्बन झाले। आणि मग आपण हायड्रोजनकडे जातो। मग आपल्याला दिसते की डाव्या बाजूला तर चार हायड्रोजन अणू आहेत आणि उजव्या बाजूला हायड्रोजनचे दोनच अणू आहेत। तर काय होईल जर आपल्याकडे पाण्याचे दोन रेणू असतील? मग चला आणखी एक पाण्याचा रेणू इथे काढूया। तर मग आता आपल्याकडे पाण्याचे दोन रेणू झाले। मग बघा, डाव्या बाजूला हायड्रोजनचे चार अणू आणि उजव्या बाजूला सुद्धा हायड्रोजनचे चार अणू झाले। त्यानंतर आता आपण ऑक्सिजनला संतुलित करायचे आहे। तर बघूया, डाव्या बाजूला आपल्याकडे ऑक्सिजनचे फक्त दोन अणू आहेत, तर उजव्या बाजूला बघा 1 2 3 4 5 6 असे 6 ऑक्सिजनचे अणू आहेत। हे संतुलित करण्यासाठी आपल्याला डाव्या बाजूला म्हणजेच अभिक्रियाकारकांच्या बाजूला सुद्धा ऑक्सिजनचे 6 अणू हवेत, म्हणून आपल्याला ऑक्सिजनचे एकूण 3 रेणू लागतील। मग आपण ऑक्सिजनचे आणखीन 2 रेणू काढले, त्यामुळे डाव्या बाजूला सुद्धा ऑक्सिजनचे 6 अणू झाले। मग आता दोन्ही बाजूला ऑक्सिजनच्या अणूंची संख्या सुद्धा आता समान झाली आहे।
मग बघा, आपल्याकडे दोन्ही बाजूंना दोन दोन कार्बन अणू आहेत. ते या बाजूला एथिनमध्ये व या बाजूला कार्बन डायऑक्साईडच्या 2 रेणूमध्ये आहेत. तसेच आपल्याकडे दोन्ही बाजूंना 4 हायड्रोजन अणू आहेत. ते डाव्या बाजूला एथिनमध्ये आणि उजव्या बाजूला इथे पाण्याच्या 2 रेणूमध्ये आहेत. त्याच प्रकारे आता आपल्याकडे दोन्ही बाजूंना 6 ऑक्सिजन अणू आहेत. तर बघा, काही ऑक्सिजन इथे उजव्या बाजूला कार्बन डायऑक्साईडमध्ये आहेत आणि काही पाण्यात आहेत. तर डाव्या बाजूला ते सगळे ऑक्सिजनचे अणू हे ऑक्सिजनच्या रेणूंमध्ये आहेत. मग आता हे समीकरण पूर्णपणे संतुलित झाले आहे. पण लक्षात ठेवा की समीकरण संतुलित करत असताना आपण रेणूंची रचना बदललेली नाही. आपण फक्त रेणूंची संख्या बदलली आहे. आणि आपण या रेणूंच्या पुढे हे सहगुणक लिहिले आहेत ते हेच दर्शवतात की त्या अभिक्रियेमध्ये रेणूंची असणारी संख्या किती आहे. तर आता तुम्हाला रासायनिक समीकरणांचे संतुलन करताना नेमकी काय होते हे नक्कीच समजले असेल. तर या व्हिडिओमध्ये इतकेच. धन्यवाद.